काळोजीने जर देवळात चोरी केली असेल तर चोरीच्या ऐवजात ही नथ कशी? सरकार, मी देवळात चोरी केली नाही. मी ह्या पुजाऱ्याच्या घरात चोरी केली. आपण मला काय ठाव होतं की ते घर पुजाऱ्याचं आहे म्हणून. हा चोर खोटं बोलतोय. पुजारी, तुम्ही शांत राहा. बोलू दे त्यांना. दिस उजळल्यावर मी संदूक उघडली आणि तेव्हा मला तो देवाचा मुखवटा दिसला त्यात. आणि तेव्हाच माझ्या ध्यानात आलं की आपण पुजाऱ्याच्या घरात चोरी केली म्हणून. आता आम्हाला दुसरा प्रश्न पडलाय. तो म्हणजे जर पुजाऱ्याच्या घरात चोरी झाली असेल तर तो देवाचा मुखवटा पुजाऱ्याने सांगितल्याप्रमाणे देवळातच होता. हो, मुखवटा आणि नाग देवळातच होता. पण मग तो देवाचा मुखवटा काळोजींना तुमच्या घरी कसा सापडला? हा खोटा म्हणतो युवराज. माझ्यासारख्या पुण्यवंताला भ्रष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे. युवराज, तुम्ही दाखवताय ती नथ माझ्या घरातली नाही. चोरी देवळात केली या चोरानं. देवळात तर काही पुरावे दिसत नाहीत. चोराने कुलूप फोडले नाही, दरवाजाही तोडला नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतर मौल्यवान वस्तू, अभिषेक पात्र, चांदीचा करंडा, देवाची घंटा, नंदीच्या गळ्यातली घुंगुरमाळ हेही चोराने घेऊन जायला हवे होते. पण नाही नेले. का नाही नेले? म्हणजे असे की चोर देवळात आलाच नाही. जर आला असता तर घेऊनही गेला असता. आम्ही म्हणतो देऊळ काय किंवा घर काय, चोरी तर केलीच आहे ना, म्हणजे तो चोर आहे. हो, परंतु मातोश्री, चोरीचे ठिकाण बदलले तर एक नाही 2 चोर सापडतात. ते कसे शंभूराजे? जर देवळात चोरी झाली असेल तर काळोजी चोर, आणि घरात चोरी झाली असेल तर देवाचे दागिने लपून ठेवणारा आणि चोरी होऊनही न सांगणारा तोही चोरच की. आमच्या अल्पबुद्धीनुसार आम्हाला असे वाटते की दागिन्यात ही नथ सापडली म्हणजे चोरी खरातच झाली. जी सरकार, जेव्हा संदूक उघडलेला आणि देवाचा मुखवटा बघितला आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला सरकार. आपल्या हातानं देवाची चोरी झाली म्हणून जीवाला घोर लागलाय. हो साहेब. अरे एवढा जर जीवाला घोर लागला म्हणतोस तर मग तू ते दागिने गावाला माघारी का दिले नाहीत? अहो, मला गावकऱ्यांनी मारलं असतं. मी चावल बी घेतली. गावकरी लय खवळलं होतं. आणि तेव्हा मी ठरवलं आपण राजगडावर जायचं. तिथंच आपल्याला अभय मिळेल म्हणून मी इथं आलो सरकार. म्हणून मी आलोय. शेवटी चोराला सर्वत्र न्याय सारखाच. अहो, चोरी माझा पेशा आहे, पण देवाच्या बाबतीत मी असला खोट्यापणा करणार नाही. तरीही चोरी ती चोरीच. हो, परंतु देवाच्या देवळातली नाही, पुजाऱ्याच्या घरातली. आणि याचा अर्थ असा होतो की पुजारी सदरे समोर खोटं बोलले.
हुकुम सरदार. राजगडावर काळूजीला सत्र समोर उभा केलाय. अगा माझ्या देवा. आता चोरी कबूल केली तर शिवाजी राजाचं कायदे लय वांगाळ आहेत. हात नाही तर पाय गडावरच विसरून यावं लागतंय. पुढच्या खबरीची वाट बघू, तवर तयारीत राहा. वय सरदार. स्वराज्याचे न्यायाधीश या नात्याने आपले काय म्हणणे आहे? चोरी जर पुराव्यानेशी सिद्ध झाली तर शिक्षा ही होणारच. शिक्षा होणारच. पुजारी, शास्त्रामध्ये या गुन्ह्याला काय शिक्षा आहे? आऊसाहेब, अशा गुन्ह्यास एकच शिक्षा, गुन्हेगाराचे हात तोडणे. होय होय, तोडा हात. म्हणजे चोर दरोडेखोरासनी अद्दल घडल. अद्दल घडवायची. आऊसाहेब, बोला शंभूराजे, तुम्हाला काय वाटतंय? परंतु न्यायासनासमोर बोलणे योग्य नाही. शंभूराजे, असे काही नाही. आम्ही न्यायाधीश असलो तरी आपण युवराज आहात. आणि काळूजी चोराने देवळात नाही तर पुजाऱ्याच्या घरात चोरी केली हे तुम्ही सिद्ध केलंय. आम्ही तर म्हणतो, आपणास करायचा असेल तर आपण न्यायनिवाडा करावा. अहो पंत, ते युवराज असले तरी लहान आहेत ते. हो हो, कोणीतरी जाणत्यानेच न्याय करावा. नीतीच धरून असेल तरच आम्ही ग्राह्य धरू, चिंता नाही. बोला युवराज, काय शिक्षा द्याल? शिक्षा एकच. उद्या सकाळी काळूजीच्या हातून महादेवाला अभिषेक करून त्याच्याच हाताने देवाला मुखवटा घालावा. हो, असा कसा न्याय? अशाने ते लय शापारत्याल. चोर शिरणार देवळात आणि देवाजवळ जाणार. हो, जाणार. शंभूराजे, रयते समर्पक उत्तर द्या. पण आऊसाहेब, चोराला सन्मान देण्याची प्रथा स्वराज्यात नाही. त्यावर फेरविचार व्हावा. बोला बोला शंभूराजे. आऊसाहेब, हात जोडून विनंती आहे. देवा धर्माचं काम आहे, न्याय तुम्हीच करावा. न्याय केलाय. तो न्याय असा का केला हे शंभूराजे सांगतील. काळोजी आपल्या सर्वांपेक्षा खूप खूप बरे आहेत. देवाच्या भीतीने त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आणि मुद्देमालासह आले. चोरी करणं हा तर त्याचा पेशा आहे, पण या चोरीबद्दल त्याला आनंद व्हायला हवा. त्यास वाईट वाटण्याचे काहीच कारण नव्हते, तरीही त्याला वाईट वाटलं. तो घाबरला. देवाचे आपण दागिने चोरले हे त्याला पटले नाही. तो भांबावला आणि इथे आला. आणि तुम्हाला देवाची भीती नाही वाटली? देवाचे अलंकार, देवाचे ऐवज चोरीला गेलेत हे लक्षात आल्यावर तुम्ही बेफिकर राहिलात. सरकारात वर्दीही दिली नाहीत. आणि दुसरे, देवाचे अलंकार, देवाचे ऐवज घरी घेऊन जाण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही. खरे गुन्हेगार तर तुम्ही आहात. शिव 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 शिव, हा कुठला न्याय? काय चुकीचं बोललं युवराज? बरोबर आहे. बरोबर. पंत, बरोबर चूक सांगणे हा आपला अधिकार. आऊसाहेब, युवराजांनी योग्य तोच न्याय केला आहे. काळोजी, उद्यापर्यंत तुला गड सोडता येणार नाही. आणि पुजारी, पुन्हा असे होणार नाही याची दक्षता घ्या.
देवाच्या मुखवट्यामुळे किती मुखवटे कळले आपल्याला. तर हो, पण आता काय करायचं? खराब झाल्यात हात लावून लावून. चंदनाच्या पिवळीनं आणि पांढरीनं देव मुखवटा आणि देवनाग धुवून काढावेत. मग गुलाबाच्या पाण्यातून काढून देव्हारात ठेवून मगच पंतांकडे द्यावेत. किती सुबक आहे ही घडणावळ. किती पाहिलं तरी मन भरत नाही, समाधान वाटतं. पण खरं सांगायचं झालं तर आम्हाला समाधान वाटतं ह्याचं कारण वेगळंच. आमचं मूल बघता बघता न्याय करू लागलं हो. आम्हालाही आनंद आहे, पण आता न्याय केल्यासारखे याबाबत त्या चोरानेही आब राखून राहिले पाहिजे. राहील का राहणार नाही? वाल्या कोळी कोण होता? त्याने तर अन्यायाने आणि अत्याचाराने 7 रांजण भरलं होतं. पण मग उपरती झाली आणि वाल्मिकी होऊन लोकांच्या सुखासाठी रामायण लिहिलं. काळोजीलाही उपरती होईल. राणी साहेब, शंभूराजे लेकराला आणले. शंभूराजे, आम्ही तुमच्या न्यायावर खुश आहोत. आपले आशीर्वाद. काय बोलले, काय न्याय केला. अव गडावर ज्याच्या त्याच्या तोंडी कौतुक. कुठून एवढे शिकले कुणास ठाऊक. बसा, नजर काढते. मासाहेब, आम्ही माणसातली काच ओळखली. माणसातली काच नाही, आपण हिरा ओळखला. हल्ली एवढी प्रामाणिक माणसं आहेत कुठे? आपण चोरातला प्रामाणिकपणा ओळखलात, त्याला न्याय दिलात. एक मोठं काम झालंय तुमच्या हातून. आम्ही जाऊ. थांबा, काळा लावू द्या. तुळशी ग बाई तुझ्या मंजुळीला घुंगरू, तुला घालतो ग पाणी ज्ञानवंत भावले करू. काळूजीला माफी केली हे काय पटलंच नाही. आता मी स्वतः ऐकलं. हे सतयुग आहे भाई. त्याचा खंडोजी खोपडा होणार, त्याचा हात कापणार म्हणजे कापणार. असं कसं? अरे ह्यात बी काहीतरी डाव असणार. आपण सगळे लागू राजाच्या हाती. मग आता? आता काळोजीला सोडवायचं. पण ते शिवाजी राजांच्या आई बी होत्या, त्यांच्या देखत झालं समज. हा, आणि तरी बी काळोजीच्या जीवाला धोका आहे. उद्या मंदिराच्या आसपास हत्यार घेऊन दाबा धरून बसू आणि मोका मिळताच हल्ला करू आणि घेऊन येऊ काळोजीला. आऊसाहेब, अव आज पतुरी या हातानं लय वंगाळ काम केलीत बघा. लय लय रगात व्हायला या हातानं. माझी लायकी नाही हो. जुने विसरायचे आता. पूजेकडे लक्ष द्या. काळोजी, तुझ्यातल्या चांगुलपणामुळे तू देवाच्या जवळ आलायस हे लक्षात ठेव. जी जी.
आऊसाहेब, राज, काळोजी, आऊसाहेब, न्याय झाला, परंतु हा न्याय अपुरा आहे असे आम्हास वाटते. मतलब आबासाहेबांनी अफजल खानाचं मुंडकं छाटलं, त्या मुंडकाला न्याय मिळाला. आणि हे तर जिवंत माणूस, त्यांचा न्याय पूर्ण व्हायला हवा. पंत, बरोबर? आपण युवराज आहात, बेशक आपण पूर्ण न्याय करावा. न्यायमंत्री, आम्हास वाटते यापुढे यांनी चोरी करू नये म्हणून यांच्या हातास आम्ही हात पुढे करा काळूजी. त्यांच्या हातात आम्ही तलवार द्यावी म्हणतो. घ्या काळोजी. राज, आऊसाहेब, यापुढे तुम्ही गड सोडून कुठेही जायचे नाही. तलवार घोडा सरकारातून मिळेल. पंत, काळोजींना सैन्यात भरती करून घ्यावे. शाबास शंभूराजे, शाबास. यांचा पिढीजात चोरीचा धंदा बंद केला, परंतु यांच्या पोटाची सोय लावायला विसरला नाही. असं भान असायला हवा. चुकलो राजे, चुकलो आऊसाहेब, चुकलो आम्ही. काय झालं? आमच्या मनात पाप होत. आम्हासनी वाटलं तुम्ही काळोजीचा खोपळा करणार, पण नाही, तुम्ही तर देव माणसं आहेत. आम्ही काळोजीला पळवून न्यायला आलो होतो, पर आता आम्हासनी तुम्हीच जखडून ठेवलंय. आमचे मन साफ आहे. आमच्या आऊ साहेबांचे, आमच्या आबासाहेबांचे मन साफ. तुम्ही म्हणून आम्ही तुम्हाला स्वराज्याचे मावळे समजतो. काळोजी, शंभूने तुमच्या हाती अभिषेक घडवला, तुमच्या हाती तलवार दिली. तिचा आप ठेवा. लोकांची घरं फोडण्याऐवजी गनिमांची गर्विष्ठ छाताडं फोडा. लोकांची लूट थांबवा, गनिमास लुटा. चोऱ्या माऱ्या कशाला? स्वराज्यात जे मागाल ते मिळेल. आऊसाहेब, या पुढं चोरी नाही. कार आहे विराजी, नारसो. वय वय, चोरी नाही. आऊसाहेब, आम्ही या महादेवाला साक्षी ठेवून शपथ घेतो, या पुढे चोरी बंद. आता चोर म्हणून नाही तर मावळा म्हणून जगणार. या स्वराज्याचा शिलेदार म्हणून जगणार. महादेव!